नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू। खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। हे लाडू खूप दाणेदार बनतात आणि टाळ्याला किंवा दाताला अजिबात चिटकत पण नाही। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। गूळ शेंगदाण्याचे लाडू शरीरासाठी खूप पोषक असतात। चला तर मग शेंगदाणे अगोदर आपण भाजून घेऊया। कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। हलवायचे आहे म्हणजे खाली करपणार नाही शेंगदाणे आणि चांगले भाजले जातील, म्हणून हळूहळू आपल्याला हलवायचं आहे। शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत। जास्त पण भाजायचे नाहीत आपल्याला। आता याची साले काढून घ्यायची आहे। थंड झाले की साले काढून घ्यायची आणि आपल्याला आता अशा पद्धतीने टरफाली त्याची बाजूला करायची आहे। अशा पद्धतीने एखादी जाळी असेल तर तुम्ही असं केलं तर पटकन त्याची साल पण बाजूला होते आणि जास्त वेळ पण लागत नाही। शेंगदाण्याची साल काढायला वेळ लागतो। एका पिशवीमध्ये शेंगदाणे भरायचे आणि त्याला हलवायचे, म्हणजे एकदम फास्ट शेंगदाण्याचे साल निघतात। किंवा ती पिशवी किचन वटा असेल तर थोडी आपटायची, म्हणजे साल ऑटोमॅटिक निघले जातील। साल आपले काढून झालेले आहे। आता फक्त आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण करायचं नाही, फक्त पहिल्यांदा जो मोड असतो त्यावर फक्त पल्स करायचे, जास्त पण बारीक करायचं नाही आपल्याला। गूळ टाकूया। बारीक केलेले आहे। खूप सोपे लाडू आहेत हे आणि खूप पौष्टिक लाडू आहेत। तुम्ही एक लाडू जर रोज खाल्ला तर नक्कीच तुमच्या शरीराला फायदे होतील। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। गूळ सगळीकडे आपल्याला मिसळून घ्यायचा आहे। मिक्सरमधून काढल्यामुळे थोड्याशा एका ठिकाणी तो गुळाचा गाठी बनतो, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे। आता लाडू बनवून घेऊया।
आपला लाडू तयार आहे, बघू शकता। दिसायला पण छान आणि खायला पौष्टिक पण आणि टेस्टी पण असा शेंगदाण्याचा लाडू आहे। सगळे लाडू बनवून घेऊया आता आपण। झटपट लाडू बनतात आणि खायला पण टेस्टी पौष्टिक असे लाडू, शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून बघा। अजिबात दाताला चिटकत नाही, टाळूला पण चिटकत नाही। दाणेदार असे लाडू आपले शेंगदाण्याचे तयार आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।